नमस्कार. आज आपण कांदा पोहेची रेसिपी बघतोय. तर ही सोपीच आहे, बऱ्याच जणी येते, पण त्यातही बऱ्याच छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत. तर चला पाहूया. तर पोहे सगळ्यात आधी चाळूनच घ्यायचेत आणि निवडून घ्यायचेत. म्हणजे एखादा तांदळाचा असा थोडासा खडा असेल किंवा भातकुंडे असतील तर ते काढायचेत आपल्याला. कधी-कधी तांदूळही येतात त्याच्यात, तर ते काढलं पाहिजे. नाहीतर मग दाताखाली पोहे मऊ आणि ते कडक दाणा असा लागतो. त्यामुळे ते निवडायचं आहे. ही एक स्टेप कंपल्सरी आहे. त्यानंतर पोहे भिजवायचे कसे? तर पोहे भिजवण्यासाठी दोनदा धुवायचे पोह्याला. म्हणजे मी आधी धुवून घेतले पोह्याला, म्हणजे जे घाण पाणी थोडंसं गढूळ पाणी येतं ते आधी काढून टाकायचं आहे. आणि पाणी थोडं जास्तच वापरायचं आहे पोहे धुवायला, म्हणजे कचरा जो असेल तो निघून जातो जास्तीत जास्त. आणि आता दुसऱ्यांदा धुताना पाणी घालायचं त्यात, पण हे पाणी लगेच उपसायचं नाही आपल्याला. 2 मिनिट पाण्यातच पोहे ठेवायचे आहेत. असं जर केलं ना तर पोहे खूपच सॉफ्ट असे बनतात. म्हणजे कितीही खाल्लं ना तरीसुद्धा मन भरतं, इतके छान असे मऊ मऊ लुसलुशीत पोहे बनतात. 2 मिनिटानंतर मी झाकण घालून असं त्यातलं पाणी काढलं आहे. तर 2 मोठे कांदे, कढीपत्ता, मिरची, मूठभर शेंगदाणे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. जे पोहे भिजवले होते ते थोडेसे असे सुट्टे करून घेतलेत मी. आता फोडणीसाठी थोडं तेल जास्त वापरायचं आहे. पोह्याला तेल जास्त लागतं कारण की कांदा जास्त वापरला जातो. तर त्या तेलात आधी आपल्याला आपले शेंगदाणे मूठभर आपण घेतले होते ते तळून घ्यायचे. तर कांद्याबरोबर शेंगदाणे कधी नाही तळायचे, तर नेहमी हे आपल्याला आधी तळून घ्यायचे. आणि शेंगदाणे कसे थोडेसे फुटायला सुरू होतात, तर फुटायला सुरू झाले म्हणजे आपण लगेच ते शेंगदाणे काढायचे नाही आहेत. तर फुटायला लागल्यावरती आणखी थोडे काही सेकंद परतायचे, थोडे खरपूस भाजून घ्यायचे. आणि ते आपण जे पोहे भिजवून घेतले होते त्याच पातेल्यात हे शेंगदाणे काढून घेऊयात. आता जे तेल आपलं आहे कढईमध्ये त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूयात. छान असे जिरे फुललेत, मोहरीही तडतडली आहे. आता यात मिरची घालूया. जर मिरची जास्त तिखट असेल तर कांद्यासोबत घाला आणि कमी तिखट असेल तर आधी तेलात अशी तळून घ्या, म्हणजे तेलामध्ये जास्तीत जास्त त्याचा तिखटपणा उतरेल. तर आजकाल मिरच्या किती हिरव्यागार असतात तर सुद्धा तिखटाला कमी असतात, म्हणून मी हे आधीच तळून घेते आहे. आता कांदा भरपूर वापरायचा आहे. कांदा आणि कढीपत्ता. कांदा पोह्यामध्ये जितकं जास्त कांदा असेल तितके ते चवीला छान लागतात. तर आता हा कांदा आपला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. तर गुलाबी रंगावर परतून झाला आहे, सॉफ्ट झाला आहे, तुम्ही बघू शकता. त्यात आता मीठ घालायचं चवीनुसार आणि हळद घालायची. गॅसची फ्लेम बारीकच ठेवली आहे मी. आणि आता एकदा मिक्स करून घेऊयात. मिक्स झालं आहे आता हे. आता यामध्ये भिजवलेले पोहे घालूयात. आणि पोह्यावरतीच आपण शेंगदाणे तळून काढले होते. आता बारीक गॅसवरती आपल्याला हे एकदा पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. जर मोठ्या गॅसवरती तुम्ही जर हे पोहे परतायला लागला तर जो खाली कांदा आहे जो अजून मिक्स नाही झाला तर तो थोडासा कलर चेंज करायला सुरू होतो किंवा करपतो. तर आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स झालं की मोठ्या गॅसवरती थोडं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर गॅस बारीक करून झाकण घालून एक 3-4 मिनिट आपल्याला याची वाफ घ्यायची आहे. ते वाफ घेतल्यामुळे काय होतं, त्यामुळे जे पोहे आहेत ना आणखी थोडेसे उमलतात आणि छान असे सॉफ्ट बनतात. तर ती वाफ काढून झाली आहे. आणि सगळ्या शेवटी भरपूर अशी कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून मिक्स करूयात आणि हे गरमागरम असे वाफ येतले पोहे सर्व करूयात. तर कोणाकोणाला पोहे आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या ज्या छोट्या मोठ्या आपल्याला गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात पोहे करताना, त्या जर तुम्हाला आवडल्या असतील, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.